सावली मला वाढ थोडा शिरा. सावे मला जरा जाम बटर ब्रेडच आणा. नाही म्हणजे त्याने सुरुवात करीन मी जेवणाची. इडियट. वहिनी राहू दे ना, चुकून झालंय तिच्याकडून. मुद्दाम नाही केलं तिने. चिल. तुम्हाला कळतं तुम्ही काय करता ते? दादा हे बघा, जयंतीच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. दादा काही गरज नाही, बसा. बस बस बस. तुम्ही जेवा, मी आलो. आई सॉरी. तुला कळतंय ना कशा कशासाठी आणि किती वेळेला नेमकं तुला सॉरी म्हणायला लागणार आहे ह्याची कल्पना येते ना तुला? श्रीमंत गरीब यात मी कधीच भेदभाव करत नाही, तुला सुद्धा ठाऊक आहे. पण हे मॅनर्स नाही, साधे एटिकेट्स नाही. व्हॉट इज ऑल दिस? मला असं वाटतं आपणच सांभाळून घ्यायला हवं होतं. हो, आपण किती किती वेळेला ह्यांना सांभाळून घेणार आहेस? काय झालंय आपल्या घराचं कळतंय ना तुला? सॉरी सॉरी तिलोत्तमा मॅडम. नाही म्हणजे माझं खरंच चुकलं. मी माझ्याकडनं ना मोठी चूक झाली. काय झालं मला ते ना जेवता जेवता कळलंच नाही हो. वहिनी तुम्ही जा बाहेर. नाही नाही अहो पण सॉरीच तर म्हणते ना फक्त. म्हणजे चूक झाली तर सॉरी म्हणायला मला काही प्रॉब्लेम नाही हो. त्याचं काय झालं म्हणजे माझ्याकडनं ना चुकूनच झालं ते सगळं. माझं ऐका, आम्हाला थोडं बोलायचं आहे म्हणून तुम्ही बाहेर जा. सावली ही माझ्या बेडरूम पर्यंत आली आता. मला नकोय जेवायला. काही काळजी नको करू तू. मी बघतो काय करायचं ते. तुला बघायचं ना, एक काम कर. आईसाठी एक काम करून घे. या जयंतीला घरातून काढून टाक. ठीक आहे, काळजी नको करू आई. यापुढे अशी गडबड नाही होणार. ठीक आहे आई. आई प्लीज. मॉम गोळ्या घेतला तुम्ही? गुड नाईट. ऐश्वर्या
खरंच एवढंच विचारायला आली होतीस तू इथे? ॲक्च्युली मग दुपारी तुम्ही पाहिलंच ना सगळं जे काही झालं. ती फॅमिली आपल्या घरात राहण्याच्या लायकीची नाही आहे मग. आणि ती सगळी इकडे आल्यापासून मी खूप अस्वस्थ झाले. मला काहीच सुचत नाही. मी ना तुला ओळखते ऐश्वर्या. तुला हे सुद्धा बोलायचं नाहीये. तुझ्या मनात काहीतरी वेगळा विचार चालू आहे. कसला विचार करतेस सांग ना. मला भीती वाटते. कसली? ती मुलगी सारंगला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेईल आणि सारंगच्या रूममध्ये जायला सुद्धा कमी करणार नाही. नाही करणार ती तसं. तिची हिंमतच होणार नाही. आणि जर केली हिंमत तर केली तर तिला सुद्धा माहितीये तिला माझ्या घरातून मी हाकलून लावेन. या जन्मात तर काय, पुढल्या अनेक जन्मांमध्ये ती या घरची सून कधीच होणार नाही याची तरतूद सुद्धा मी करेन. मग तर झालं. मी जे बोलते ऐश्वर्या ते मी करून दाखवते. तुला सुद्धा ठाऊक आहे. हेच एक्सपेक्टेड आहे मॉम. पण तुम्हीच बघा ना, सगळे हळूहळू तिच्या बाजूने बोलायला लागले. नाही, हे जोपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत ठीक आहे आणि प्रत्येक गोष्ट एका लिमिटपर्यंतच चांगली वाटते. पण जर का उद्या सारंग तिची बाजू घेत घेत तुमच्या ऑपोजिट उभा राहिला तर एकदा विचार करा मॉम प्लीज. मी आलेच. खात्री आहे मला हे आपलं घर आपुलकीनं स्वीकार करेल सावलीच. माझ्या आयुष्यात माझ्यासाठी एवढं कधीच कोणी केलं नाही. मला असं वाटतं एक दिवस माझ्याकडे येऊन सांगशील की मी हिला बायको म्हणून स्वीकार करेन. सारंग सर, तुम्हाला झोप नाही येते का? नाही नाही, सहज बसलो मी. छान वाटतंय ना. बस नको असू दे. बस बस. सावली काय? ते तुमचे खरंच खूप आभार. तुम्ही जयंती बहिणींना सांभाळून घेतलं. तू ना तुझ्या कपाळावर असं एका बाजूला थँक्यू लिही आणि एका बाजूला सॉरी लिही. का? तुला जेव्हा थँक्यू म्हणायचं असेल सॉरीवर हात ठेव. जेव्हा सॉरी म्हणायचं असेल थँक्यूवर हात ठेव. हो, कारण त्या पलीकडे तू काहीच बोलत नाहीयेस माझ्याशी. फक्त सॉरी आणि थँक्यूच म्हणतेस. सॉरी. काय? सावली, थँक्यू, सॉरी. भारी आहे. अरे देवा पांडुरंगा, किती मऊ आहे. यावर कसं काय झोपायचं? असं काय करताय? कोट्टलवारांच्या घरी आला होता तेव्हा आठवत नाही का तुम्हाला? अशाच मऊ मऊ गाद्या दिल्या होत्या. नाही 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 नाही, मला नाही जमायचं. अगं पाठ भरायची माझी. नाही, कापसासारखी मऊ आहे गादी. असं वाटतंय जणू स्वर्गातच गेलोय आपण. तुझा स्वर्गात. मला नाही जमायचं इथं. माझा झोपतो मी खाली. ठीक आहे, सादरी आहे तिथं. हे काय माणूस ना त्या भागवतांच्या कुटुंबातच जन्माला यायची लायकी यायची. सावली,
हे घर अजून तुझं झालं नाही. सारंग सर आणि तुझ्यात असलेलं नातं नवरा बायकोचं नाही. ज्या घरात तुला तुझा मान नाही त्या घरात आम्ही आरामात कसं राहायचं? ज्या दिवशी तू या घरची सून होशील हे घर तुझं होईल, हक्काचं. त्या दिवशी मी नक्की वरती झोपेन. विठ्ठला, तुझी सावली आहे, सांभाळून घे. हे नाही म्हणजे मी आवरलेल्या रूम मध्ये एक्स्ट्राची आणून काय करताय? गावाकडे जास्त थंडी असते ना, तर मीच तिला म्हणालो की एक्स्ट्राची पांघरुणं वगैरे ठेव. तुझी ट्रंक आहे ना? हा, आणि ते तुझं अंतरून पांघरून तू खरंच किचन मध्ये नाही ना राहत? ही ट्रंक मला सावलीवाल्याने दिली आणि ह्या ट्रंक मध्ये माझे कपडे आहेत. जयंती, अगं झोपून चालणार नाही. आपलं काम, आपलं मिशन वेगळंच आहे. जोपर्यंत ज्या सावलीचं सत्य कळत नाही ना तोपर्यंत झोपायचं नाही. जागते रहो जयंती, जागते रहो. सावली अगं, वहिनी सावली इथे का घालते संतरून? इथे झोपणारच का? जयंती वहिनी आला तर? वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी जयंती वहिनींना ओळखते, ते झोपल्या असतील, त्या नाही येणार इथे. बरं ठीक आहे, पण नक्की ना? हो, काळजी घे. गुड नाईट. गुड नाईट. जयंती, झोपू नको बाई. मिशनवर आहेस ना तू? त्या सावळीचं काय सत्य ते शोधून काढायचं तुला. झोपून नाही चालायचं. चालत राहा बाई, चालत राहा. विठुराया, सारंग सर आणि तिलोत्तमा मॅडमच्या नात्यात माझ्यामुळे दुरावा येऊ देऊ नको. त्यांचं नातं लई घट्ट आणि चांगलं आहे. त्यांच्या नात्याला कोणाचीही नजर लागू देऊ नकोस. काय ग सावळे, हा केवढी रात्र झाली, झोपायला नाही गेली अजून तू? हा काय करते इथं? इथंच राहतेस का काय? ब्रेकिंग न्यूज? नाही नाही वहिनी, मी आवरत होते. मी जाते आता झोपायला. खोटं पण बोलता येत नाही ग तुला सावळे, हा? तुला खोटं बोलायचंय ना, जरा माझ्याकडनं शिक. मी तर म्हणते खोटं बोलण्याची 100 कारणं. असे क्लासेस लाव माझ्याकडे. आणि किती गोंधळलीस खोटं बोलताना, हा? नाही नाही, मी कुठं गोंधळले? अगं 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 अगं, मग कुठं चाललीस आता? कुठं चाललीस? तिकडं सारंग सरांच्या खोलीत. होय, चल मी सोडून येते. चल. का 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 म्हणजे काय? तुझ्या लग्नाच्या रात्री तुझ्या खोलीपर्यंत सोडायची हौस काही भागवता नाही आली ना, मग आता मागून घेऊ. चल सोडू देते. चल. नाही ना, नाहीच येणार तू.
काहीतरी गोंधळ चालू आहे अशी शंका मला आधीपासूनच आली बरं का सावळे. खरं सांग, कारण मला पहिल्यापासूनच शंका आहे सावळे. या घरात तुला सून म्हणून वागणूक मिळत नाही. तू आणि सारंग साहेब दोघं बी नवरा बायको सारखं वागत नाही. ते तुला बायको म्हणून पाहत नाही. नाही, तुमचं काय चाललंय ते मला माहित नाही, पण मला एवढंच माहिती आहे की तुमचं कुठलंच नातं नाही. आहे की नाही? आहे की नाही? बन्नाट जयंतीचं बन्नाट डोकं. हा ग, तुला अजून तुझ्या जयंती वहिनीचं नॉलेज माहित नाही. एक सीन जरी पाहिला ना तरी अख्खा स्क्रीन प्ले कळतो मला. एवढे पिक्चर पाहिलेत मी. तुम्ही समजताय तसं काही नाहीये. मग कसं आहे? तू जसं समजतीयस तसं आहे का ते बघू आपण. चल. काय आहे? मी ना माझी किमती, एकदम किमती झोप अशी सॅक्रिफाईस करून आली. ती अशी वाया जाऊ नाही द्यायची. चल, सारंग साहेबांच्या खोलीपर्यंत मी तुला सोडून येते. हॅशटॅग लाडकी म्हणून. चल 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 चल. अहो चल ग चल. कसे पहिल्या रात्री तुला खोलीत सोडून याची गंमत करता आली नाही ना. हाऊस मागवून घेते ग. सारंग सर, काय वेळ लावलास एवढा? ती वाट बघितली मी तुझी. हो बाई, कोळशाला बिगिऱ्याचा भाव यायला लागला का काय? बाई काय रोमांस. अहो ऐका ना, तुम्ही प्रवासातून आलात म्हणून तुमचं डोकं दुखत असेल ना. मी तुमचं डोकं शेपून देते. तुम्ही बसा बसा. काय? सॉरी सॉरी सॉरी. इडियट, काय पळापळ करतेस घरात? नाही त्याच काय झालं? मी झोपेत होते ना म्हणून तुम्हाला पाहिलं नाही हो. कुठे गुड नाईट म्हणायला गेलेलीस तिला? गुड नाईट म्हणायला आले होते. ते काय, आमच्या कोटलवार खानदानात गुड नाईट म्हणल्याशिवाय झोपतच नाही. म्हणून म्हटलं जरा सावलीला गुड नाईट म्हणून यावं. इकडे कुठे तिला गुड नाईट म्हणायला आलेली? नाही गुड नाईट म्हणलं आणि बघ तिला सारंग साहेबांच्या खोलीत सोडून आले. ती मुलगी सारंगच्या रूम मध्ये? नवरा बायको एकाच रूम मध्ये राहणार ना हो? हा काय तुम्ही? आता ती त्यांची बायको आहे मला त्या सारंग साहेबांच्याच रूम मध्ये राहणार. एक मिनिट, आर यू सिरियस? ती मुलगी सारंगच्या रूम मध्ये? आय एम डॅम सिरियस. ती मुलगी सारंगरावांच्याच रूम मध्ये. अहो झालं. ही बाया एवढी फडफडत गेली म्हणजे काहीतरी धमाल झालीच असणार आहे. काही म्हणा, कोळशाला हिऱ्याचा भाव आला एवढं मात्र नक्की. काय झालं असं? काहीतरी ब्रेकिंग न्यूज असणार. ती बोल बोल. सावली मॅडम सॉरी.